मंडळी, मोनिका पाटील व्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या घरी उन्हाळी वाळवण कसं करतात। आणि उन्हाळा सुरू झालाय तर आता सगळीकडे उन्हाळी वाळवण करायची लगबग सुरू झाल्या आणि जवळजवळ आमच्या घरात 25 ते 30 किलो उन्हाळी वाळवण केलं जातंय। आणि आता आमच्या घरात नुकतीच सुरुवात झाल्या तर मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये तेच दाखवणार आहे आमच्या घरात कशा प्रकारे उन्हाळी वाळवण केलं जाते। तर चला आपण पाहूया। इथं आम्ही चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरती एक पातेले ठेवलेलं आहे आणि आदनापोते एक 5 तांबे साधारण आम्ही पाणी घेतलं होतं आणि ते आदन येण्यासाठी आम्ही चुलीवरती ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि तांदूळ साधारण 4 दिवस आमची मम्मी भिजत घालत्या, पण रानात भाजी काढायचं पण चाललं होतं त्यामुळं हे तांदूळ जवळजवळ 10 ते 15 दिवस भिजले होते। आणि मम्मी कशी करता, रोज तांदळातलं पाणी बदलत होती आणि रोज ते तांदूळ स्वच्छ धुवून नवीन पाणी भरून ठेवायची, त्यामुळे तांदळाचा वास अजिबात तसा कुजल्यासारखा आला नाही किंवा घाण वास सुद्धा आला नाही। आणि त्यामुळं पिठाचं सुद्धा, कारण आम्ही यातलं थोडं पीठ आधी बारीक करून घरी आमच्या सगळ्यांनाच खायला आवडते, त्यामुळं घरात पीठ शिजून खाल्लं होतं, जरा पण वास आलेला नाहीये पिठाचा। आणि आता तुम्ही बघू शकता इथं पाण्याला आदन आलेलं आहे, तर आता मी यामध्ये मीठ टाकणार आहे आणि तांदूळ सुद्धा बारीक करून घेतलेले आहेत। आम्ही आदल्या दिवशी रात्रीच तांदूळ बारीक करून ठेवले होते आणि सगळ्यांना माहितीच आहे गॅसचा आता तुटवडा चाललेला आहे, त्यामुळे आम्ही म्हटलं चुलीवरती पीठ शिजवूया। आणि नेहमी आम्ही गॅसवरच शिजवतोय, पण आता म्हटलं चुलीवरती शिजवून बघूया किती वेळ लागतोय, काय लागतोय आणि कसं शिजतंय पीठ। तर हे पीठ थोडंसं पाणी घालून मी पातळ करून घेतलं होतं, कारण आपल्याला हलवायला सोपं जाईल आणि शिजवायला देखील सोपं जाईल म्हणून। आणि आम्हाला जास्त चुलीवरती स्वयंपाक वगैरे करून सवय नाही आहे आणि चुलीवरती आम्ही काही बनवत नाही। हा मम्मीला आमच्या सवय आहे पण आम्हाला नाही आहे, तर मी पहिल्यांदा चुलीवरती पीठ शिजवायला लागलोय आणि मम्मी कामात आहे, मम्मी स्वयंपाक करायला लागल्या। मम्मी म्हटली मला रानात भाजी काढायला पण जायचं आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे, तर तुम्ही पीठ शिजवणार असाल तर शिजवा। तर म्हटलं ठीक आहे, आम्ही पीठ शिजवतो, बाकी सगळं वरचा काम आम्ही बघतो, ते करून घे। मग मी पीठ शिजवत होतो आणि दोघी बहिणी माझ्या मला मदत करत होत्या। कर्ण शाळेला गेला होता, ते एक बरं होतं। आणि कर्ण जरा असता ना आता घरी, तर तो अजिबात काही करून दिला नसता, सगळं पुढे पुढे आपणच केलं असता, मी करतो म्हणून। आणि पीठ ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये घालतोय त्यावेळेस हलवायचं का, तर गुठळी होऊ नये म्हणून। जर त्याच्या गाठी झाल्या ना तर पीठ आपलं चांगलं शिजलं जात नाही आणि आपण हलवत राहिलो सारखं पिठाला तर एक गाठी सुद्धा होत नाहीत आणि आपलं पीठ मऊसूत शिजलं जाते। आणि तुम्ही बघू शकता, आणि मीठ सुद्धा सगळीकडे लागलं जाते। असं हे करून ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या रवीने। काही जण 4 दिवस 8 दिवस तांदूळ भिजवतात आणि भिजवून परत त्याला ऊन देतात, वाळवतात आणि त्याचं पीठ करून आणून मग शिजवतात, तर आम्ही तसं करत नाही। तुम्ही अशा पद्धतीने एकदा पीठ शिजवून ट्राय करा, बघा नक्की तुमच्या कुरवड्या चांगल्या येतील आणि सांडगं देखील चांगले येतील आणि फुलतील सुद्धा, कारण जास्त दिवस भिजवल्यामुळं त्याचा पाणी वेळच्या वेळी बदलल्यामुळे त्याचा स्मेल सुद्धा येत नाही आणि म्हणजे फुलती पण अगदी मऊसूत आणि खुसखुशीत कुरवड्या होतात। मी थोडा वेळ हलवलं, त्यानंतर जो धूर होता तो माझ्या डोळ्यात जात होता आणि ते मला हलवायला जमत नव्हतं। मग ह्या दोघी पुढे झाल्या आणि ह्या दोघींनी मिळून ते पीठ हलवायला घेतलं। शेतात भाजी असल्यामुळं मम्मीला काय जमतच नव्हतं आणि मम्मीचा इकडे हातच लागत नव्हता। मग मम्मीला म्हटलं, मम्मी तुझं बघून बघून लहानपणीपासून मला समजले आणि मी शिकलोय म्हटलं, आणि तिथं पुण्या मुंबईमध्ये मीच घालतोय माझं घरचं सांडगं, तर मी ह्यावेळेस करतो, तू बघ तुला पसंत पडते काय, असं सांगून मीच घेतलं करायला। दरवर्षी आमच्या घरात 25 ते 30 किलोचे सांडगे घातले जातात आणि त्यामध्ये 10 किलो शाबूचं असते आणि 20 किलो कुरवडी आणि आपलं बेंड असतात आणि त्यानंतर एक 6 ते 7 किलोचे उडदाचे पापड असतात, कारण सगळेजण आवडीने खातात, त्यामुळं करायला काय कुठल्या गोष्टीला कंटाळाही नाही आणि तुटवडा नाही, सगळंच करतात। पण हे 1 वर्ष पण आम्हाला जात नाही, ते वाळलं पण तेवढंच खातात आणि तळल्यानंतर पण तेवढंच खातात, कारण सगळ्यांनाच खायला खूप हे आवडतं। चुलीवर सांडग्याचं पीठ शिजवण्याचा एक्सपिरियन्स हा पहिल्यांदाच होता आमचा, मूळ पोरींचा तरी। मम्मी आमची आधी शिजवत असेल आणि आता गॅस आल्यात, पहिला गॅस नव्हतंच। पीठ शिजलेलं आहे, मम्मीने येऊन बघितलं आणि मम्मी म्हटली आता जाळ घालू नका, नाहीतर खालून पीठ करपेल आणि जो विस्तव आहे त्या विस्तवावरती त्याला वाफ येऊन जाईल आणि काय करू नका, फक्त झाकून ठेवा आणि वारंवार तुम्ही त्याला उघडून फक्त हलवत जावा, खालचं वर आणि वरचं खाली करा। तुम्ही बघू शकता पीठ असं चकाकी मारतंय आणि वाफ देखील आपल्याला दिसत्या। पीठ शिजलेलं आहे तरी सुद्धा मी थोडंसं खालीवर आणि वरचं खाल आणि खालीवर केलं, कारण जर खालचं जास्त शिजलं असेल आणि वरचं थोडंसं कच्चं असेल तर नंतर आपल्या कुरवड्या गाळताना प्रॉब्लेम यायला नको म्हणून। आणि सगळं परत मी हलवून घेतलं
आणि परत मग त्याच्यावरती परात ठेवून वाफ यायला ठेवलं. मग थोड्या वेळाने मम्मीला म्हटलं मम्मी पीठ शिजलेलं आहे तर सांडगं घालायला जायचंय. मग शिवानी आणि आयुषू कर्णकडे गेले होते कारण कर्णची आता सकाळची शाळा सुरू झालेली आहे. त्याला आणण्यासाठी त्या दोघी तिकडे गेल्या. बारकू काय झोपला नव्हता, बारकू जागाच होता. मग आई म्हटली मम्मी एकटीच नको, तू पण तिच्यासोबत जा, दोघी जण मिळून तुम्ही पटकन घालून घ्या कारण गरम गरम आहे तोपर्यंतच कुरवड्या येतात आणि मी बारकूला सांभाळतो त्या दोघी शाळेत नाही येऊपर्यंत. बरं ठीक आहे म्हटलं. मग मी आणि मम्मी गेलो कुरवड्या गाळायला. बारको आता हल्ली आईकडे राहत नाही, तो सारखा रडतोय आणि त्याला कसं लागतं आता फिरायची सवय लागल्या आणि तो माझ्याकडे सुद्धा राहत नाही. त्याला शिवानी आणि आयुषू या दोघीच लागतात. पीठ एवढं छान शिजलं होतं की एक सुद्धा कुरडुगडी मोडली नाही घालताना आणि ते जास्त दिवस तांदूळ भिजले देखील. त्यामुळं बरं वाटलं जरा मनाला की बाबा चला एवढी मेहनत केल्यासारखं एक सुद्धा कुरडुगडी आपली मोडली नाही आणि सगळ्याच कुरवड्या छान उठल्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.